आता आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। नाशिकमध्ये काल रात्री भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या प्रकरणी आज नाशिक पंचवटी पोलिसांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे। नाशिक पूर्व मतदारसंघात पैसे वाटत असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना मिळाली होती आणि त्याच संशयातून हा वाद झाल्याचं समोर येत आहे। या वादात अज्ञातांकडून 2 गाड्यांची तोडफोडही करण्यात आलेली आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून आपण माहिती घेऊया। मुकुल, या दृश्यांमध्ये दिसतंय बरीच तोडफोड झालेली आहे आणि त्याचबरोबर पैसे वाटपावरनं हा वाद झालेला आहे। नक्की कुठे हा वाद झाला आणि आणखीन काय माहिती देता येईल याबद्दल? पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाग चौक ते हत्ती चौक हत्तीपूल या दरम्यान हा वाद झालेला होता। 2 वाहनं आलेली होती आणि त्यामधनं पैशांचं वाटप केलं जात असल्याचा संशय भाजपच्या कार्यकर्त्यांना आला। त्यामुळे त्यांनी या वाहनातील जे इसम होते त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा संपूर्ण वाद झाला। पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यातले 2 जण जे पैसे वाटप करत होते ते होते, 2 जण स्थानिक होते ज्यांनी तिथे परिसरामध्ये गोंधळ घातला आणि 2 जण असे होते की ज्यांच्याकडनं गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण वाद रात्री 1 ते 1.5 तास सुरू होता। मात्र आता मतदारसंघामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार यानंतर घडलेला नाहीये। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनुचित प्रकार हा कुठला घडलेला नाहीये, परंतु या संपूर्ण घटनेमध्ये एकाला जबर मारहाण झालेली होती। पण आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे। मुकुल, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।